नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे। आपल्याला विज्ञानाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे आहे। विज्ञानाच्या प्रश्नांचं मी आता ॲनालिसिस केलं तर एक त्यातले जवळपास 12 प्रश्न असे आहेत की जे जमायला पाहिजे होते। एक 7-8 प्रश्न त्यांनी बऱ्यापैकी टफ विचारलेले आहे। त्यातले काही सोडवण्यासारखे होते 7-8 मध्ये, पण सामान्य विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर एक ॲक्युरेटली जर बोलायचं झालं तर 12 क्वेश्चन जवळपास असे होते की ज्याचे प्रश्न सामान्य जनतेला सुटायला पाहिजे होते, बरोबर। त्याच्या वर जर येत असतील तर तुम्हाला आणखी मेरिट कन्फर्मेशनसाठी तुम्हाला ते मदत करतात म्हणजे प्रश्न। पण 12 चुकायला नव्हते पाहिजे कारण सोप्या कॅटेगरीतले होते। म्हणजे 12 प्रश्न फारच सोपे विचारले त्यांनी। जसा हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे, जमायला पाहिजे। आता हा जो कॅन्डिडेट आहे ज्याने पेपर सोडवला, मी प्रत्येक वेळे मेन्शन करतो। आता ही मी विचारलं, ती मुलगी आहे सोडवणारी आणि ती आमच्या अकॅडमीतल्या असिस्टंटची बहीण आहे आणि ती कंबाईनसाठी तयारी करते ती आणि तिला काही जास्त अनुभव नाही या परीक्षेचा, तरी पण तिने सोडवले प्रश्न। त्यामुळे याच्यावर जे उत्तरं दिसतात ते तुम्ही कन्फर्म समजू नका, मी जे सांगतोय ते कन्फर्म उत्तर आहे। बघा, अणुकेंद्रक हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे बनलेले असते, बरोबर आहे। प्रोटॉनवर धन प्रभार असतो, इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो। न्यूट्रॉन हे केंद्रकात असतात पण ते न्यूट्रल असतात। सो इथे दिलेला आहे धनभार असतो त्याच्यावरती, तर हे चुकीचं आहे। म्हणजे विचारलेलं आहे कोणते वाक्य चुकीचे आहे, तर पर्याय क्रमांक 4 त्या ठिकाणी चुकीचा आहे। हा सोपा क्वेश्चन होता। असे सोपे क्वेश्चन आहे 10 ते 12, ते तुम्हाला यायलाच पाहिजे। 10 ते 12 नाही, 12 क्वेश्चन आहे। हा पकडला नाही आपण, हा टफ कॅटेगरीमध्ये पकडला। पण ज्या विद्यार्थ्यांचे PYQ ॲनालिसिस चांगले आहे, मागच्या वर्षी बर्नॉलीज इक्वेशनवर त्यांनी क्वेश्चन विचारला होता आणि त्याच्यामध्ये एक डेन्सिटीची चुकी केली होती आयोगाने। म्हणजे एका ठिकाणी डेन्सिटी रो मेन्शन करायला पाहिजे होता फॉर्म्युल्यात, पण तो केला नाही। सो त्याच्यामुळे ते कोलॅप्स झालं, बरोबर। सो बर्नॉलीज इक्वेशन आहे पायक। आपण आता काय सध्या आपण त्याच्या खोलात नाही जायचं आहे, मला माहिती आहे, कारण तुम्हाला खोलात नाही जायचं आहे, लवकर उत्तरं पाहिजे आहे। त्यामुळे आज फक्त मी काय करतो, तुम्हाला उत्तरं सांगतो काय काय आहे ते, आणि एखाद दिवशी मला जेव्हा वेळ भेटेल चांगला त्याच्यात मी डीपमध्ये जाऊन समजावून सांगेल। म्हणजे जर 3ऱ्या वर्षी आयोगाने बर्नॉलीज इक्वेशनवर क्वेश्चन विचारला तर तो चुकला नाही पाहिजे तुमचा। सो याच्यामध्ये हे जे ॲस्पिरेटर पंप आहे, व्हेंचुरी पंप आहे किंवा प्रवाहाची गती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता बर्नॉलीज इक्वेशनवरून। त्याच्यामुळं त्यांनी विचारलं उपयोग नाही असं विचारलं, तर उत्तर आहे वरीलपैकी कोणतेही नाही, सर्वच उपयोग आहे बर्नॉलीजच्या इक्वेशनचे। पुढे जाऊया आपण। खालीलपैकी कोणती तरंग लांबी पदार्थांच्या स्फटिक अंतररचना अभ्यासासाठी वापरतात? हा पण प्रश्न टफ कॅटेगरीतला समजलेला आहे आपण। तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे क्ष किरण किंवा एक्सरे। एक्सरेची जी पेनिट्रेशन पॉवर असते, हायली एनर्जेटिक असल्यामुळं पेनिट्रेशन पॉवर जबरदस्त असते। त्यामुळे स्फटिकांचा अभ्यास करण्यासाठी ते भेदन स्फटिक महत्त्वाचे असतात आणि मोस्ट ऑफ द डायमंड सारखे जे स्फटिक आहेत, सो त्याचं 3D स्ट्रक्चर असते, मग त्याला भेदण्यासाठी एक्सरे किरण जे की हायली एनर्जेटिक असतात ते महत्त्वाचे असतात। सो त्यामुळं आपण क्ष किरण तरंग लांबी, खालीलपैकी कोणती तरंग लांबी पदार्थाच्या स्फटिक अंतररचना अभ्यासासाठी वापरतात? क्ष किरण तरंग लांबी। याला आपण टफ कॅटेगरीमध्ये टाकलं, नाही सुटला तरी काळजी करायची नाही, बरोबर। सो आपल्याला 12 प्रश्न आपले चुकले नाही पाहिजे, जे सोपे होते। पुढे जाऊया आपण। आता हा एक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता। हा तुम्हाला लॉजिकने पण यायला पाहिजे आणि नॉलेजने पण यायला पाहिजे की वर फेकलेल्या कणांची गती 0 असते परंतु त्याचे त्वरण किती असते? आता बघा, नॉर्मली त्वरण म्हणजे काय किंवा ॲक्सेलरेशन म्हणजे काय, इंग्लिशमध्ये त्याला ॲक्सेलरेशन म्हणतात। ॲक्सेलरेशन इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी। म्हणजे तुमचा जो वेग तर म्हणता येणार नाही, त्याला वेगच म्हणावं लागेल का, मी व्हेलॉसिटी हा शब्द वापरतो। मला ते चाल आणि वेग, हा चाल म्हणजे स्पीड असते आणि वेग म्हणजे व्हेलॉसिटी असते। सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे वेग बदलाच्या दरात ॲक्सेलरेशन म्हणतात। म्हणजे तुम्ही पहिल्यांदा 40 km/h स्पीडनं पळाले, नंतर 50 झाला तुमचा स्पीड, नंतर 60 झाला। जसं गाडीला तुम्ही ॲक्सेलरेटरवर पाय ठेवला की तुमची गाडी ॲक्सेलरेट होते ना, म्हणजे तिचा स्पीड वाढत जातो। मग ह्याला म्हणतो आपण जसं रेट ऑफ चेंज ऑफ, म्हणजे 50, 60, 70, 80, 90, 100। सो याला आपण ॲक्सेलरेशन म्हणणार। काय म्हणणार? ॲक्सेलरेशन। आता लक्षात घ्या, नॉर्मली जर व्हेलॉसिटी 0 असेल, व्हेलॉसिटी जर 0 आहे तर ॲक्सेलरेशन पण 0 यायला पाहिजे। नॉर्मली व्हेलॉसिटी जर 0 आहे तर ॲक्सेलरेशन पण 0 यायला पाहिजे, नॉर्मली जर विचार केला तर। परंतु एखादी वस्तू जेव्हा आपण वर फेकतो तेव्हा हे लागू होत नाही। आता लक्षात घ्या, आता मी काय केलं, समजा हा रिमोट आहे, याला मी वरच्या दिशेने फेकलं। आता हा रिमोट जेव्हा वर गेला तर त्याला मी ॲक्सेलरेट केलं ह्या रिमोटला, मग आपण काय म्हणणार त्याला? ॲक्सेलरेशन ड्यू टू सागर सर। ॲक्सेलरेशन ड्यू टू सागर सर, जसं मी याला वर फेकलं तसं ॲक्सेलरेशन ड्यू टू सागर सर हे सुरुवातीला जास्त होतं, मग कमी होत गेलं आणि एक मोमेंट आला, तिथून हे रिमोट खाली यायला लागलं।
तेव्हा त्याच्यावरती काय काम करायला लागलं तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता जेव्हा आपण रिमोट वर फेकलं तर सागर सरांनी दिलेलं ॲक्सेलरेशन ड्यू टू सागर सर कमी कमी होत गेलं आणि त्याच्यावरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढत वाढत गेलं आणि एक मोमेंट असा आहे तिथून पुढं ते खाली पडायला सुरुवात झाली लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं जी वस्तू वर जाऊन स्टॉप होते, वर फेकलेल्या कणांची गती जेव्हा शून्य होते, शून्य झाली, त्यानंतर त्याच्यावरती काय काम करते, गुरुत्वाकर्षणा एवढे त्वरण. आलं लक्षामध्ये. सो त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे. आणि वर फेकलेल्या कणांची गती शून्य असते, परंतु इथं परंतु शब्द आला म्हणजे याचा अर्थ त्वरण शून्य नसणार आहे. त्वरण जर शून्य असलं असतं तिथं परंतु शब्द वापरलाच नसता. गती शून्य आहे परंतु त्वरण शून्य नाही आहे, म्हणूनच त्यांनी तो शब्द वापरलेला आहे. उत्तर आहे त्याचं गुरुत्वाकर्षणा एवढे त्वरण त्याच्यामध्ये असते. पुढे जाऊया आपण. खोलीतील तापमान म्हणजे रूम टेम्परेचर, खोलीतील तापमानावर 300 K वस्तूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णिक प्रारणासाठी महत्त्वपूर्ण योगदान असणारी तरंगलांबी. सो त्यांचं असं म्हणणं आहे रूम टेम्परेचरला आपली जी बॉडी आहे ती काही हीट जनरेट करत असते. सो त्याची व्हॅल्यू किती असते तर ते जे थर्मल रेडिएशन असतात ते 9550 नॅनोमीटरचे असतात. ॲक्च्युली ते आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, कारण आपल्या डोळ्यांनी पाहण्याची जी रेंज आहे ती 400 ते 700 नॅनोमीटर आहे. जर 500 नॅनोमीटर उत्तर असलं असतं, डोळ्यांनी दिसले असते, ते 150 पण नाही आहे, 300 पण नाही आहे. म्हणजे असे जे आन्सर्स असतात हे नॉर्मली एक्झॅक्ट आकडे नसतात, हे जे ऑड दिलेले आकडे असतात. सो 9000 ॲक्च्युली हे 9550 पण नाही, ते 9537-38 या दरम्यानचं ते उत्तर आहे म्हणजे त्याचं. पण 5950 आला जरी नाही हा प्रश्नाचं उत्तर, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, कारण हा प्रश्न पण फॅक्च्युअल होता. आला तर आला, नाही आला तर नाही आला, ह्या पद्धतीचा हा प्रश्न होता. म्हणजे पुढे जाऊया. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. आवाजाच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते, बरोबर आहे. आवाज जी आहे ही तुमची लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे. लॉन्जिट्युडनल वेव्ह एका ठिकाणी ट्रान्सवर्स वेव्ह आहे आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे आणि ही मेकॅनिकल वेव्हचं एक्झाम्पल असल्यामुळं ह्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी माध्यमाची गरज असते. लक्षामध्ये ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात जसं प्रकाश आहे त्याला वाहण्यासाठी माध्यमाची गरज नसते, पण ज्या मेकॅनिकल वेव्ह आहे मग त्या मेकॅनिकलचे पण 2 प्रकार पडतात, ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडनल. साऊंड ही लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे पण ती मेकॅनिकल असल्यामुळं सो तिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी माध्यमाची गरज असते. मग माध्यम कधी कधी हे हवा असू शकते, पाणी असू शकते किंवा स्थायू असू शकते. स्थायू पदार्थातून ध्वनीचा वेग जास्त असतो, वायू माध्यमात तो कमी असतो, पण माध्यमाची गरज असते. म्हणून स्पेसमध्ये गेल्यानंतर एकमेकाशी बोलता येत नाही, कारण तिथं माध्यमच नसतं. पुढे जाऊया. आवाजाच्या वारंवारतेचे हर्ट्झ हे एकक आहे, बरोबर आहे. आणि लाऊडनेसचा डेसिबल एकक आहे. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी लाऊडनेस डेसिबलमध्ये मोजत असतात. सो 3ही विधानं बरोबर आहे. सो याच्यातले 3ही विधानं बरोबर आहे. हा सोपा कॅटेगरीतला प्रश्न होता. सोपा म्हणजे फार सोपा होता. हा चुकायलाच नाही पाहिजे प्रश्न तुमचा. आता हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. आपण याच्यावरती एक रील पण बनवली होती विद्यार्थी मित्रांनो आत्ता 4-5 दिवसापूर्वी. लिव्ह लाईट ऑफ वीट. वीट हा शब्द महत्त्वाचा आहे. त्याचं जे मी जिनस सांगितलं होतं तुम्हाला, जिनस हे टिट्रिसी, याचं जिनस जे आहे हे टिट्रिसी आहे आणि टिट्रिसी असल्यामुळे ह्याचं उत्तर जे आहे ते एकतर हे असायला पाहिजे मायसेस टिट्रिसी असायला पाहिजे किंवा अल्टरनिया टिट्रिसीना असलं पाहिजे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते अल्टरनॅरिया टिट्रेसी किंवा अल्टरनॅरिया टिट्रिसीना हे त्याचं आन्सर आहे. पर्याय क्रमांक 2. आपल्याला बुरशी विचारलेली आहे, सो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणतात? हाही प्रश्न आता जवळपास 3ऱ्यांदा-4थ्यांदा रिपीट झालेला आहे बरं का. हा कंबाईन दर्जाचा प्रश्न होता. ब्रायोफायटा याचे उत्तर आहे. बघा, अबीजपत्री वनस्पतीला आपण 3 गटात विभाजित करतो, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आता याच्यामध्ये ब्रायोफायटा ह्या अशा वनस्पती असतात ज्या राहतात जमिनीवरती, पण फलनासाठी त्यांना पाण्यावर अवलंबून राहावं लागते. जसं प्राण्यांमध्ये बेडूक आहे, बेडूक जमिनीवर राहतो पण फलन पाण्यामध्ये करतो, म्हणून बेडकाला आपण उभयचर म्हणतो. तसं वनस्पतीमध्ये ब्रायोफायटा राहतात जमिनीवर, कारण त्याच्या आधी ज्या थॅलोफायटा होत्या वनस्पती ह्या पाण्यातच राहायच्या पूर्णपणे. पाण्यातून पहिल्यांदा जमिनीवर आल्या त्या ब्रायोफायटा आहे. सो ब्रायोफायटा राहतात जमिनीवर पण फलनासाठी त्यांना पाण्याची मदत घ्यावी लागते, म्हणून ब्रायोफायटाला आपण उभयचर म्हणतो. जसं बेडकांना प्राण्यांमधले उभयचर म्हणतो, कारण ते राहतात जमिनीवर, फलन करण्यासाठी पाण्यात जातात. सो त्याच्यामुळं याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. DNA. आता DNA मध्ये
बघा यांनी असं दिलेलं आहे की डीएनए संरचनेच्या अनुषंगाने खालील 4 विधानापैकी 2 विधाने संयुक्तिक आहे, संयुक्तिक विधानाची निवड करा. हा पण सोपा प्रश्न होता. डीएनएची संरचना 2 लांब, फक्त दिसायलाच मोठा आहे हा क्वेश्चन, पण ऍक्च्युली फार सोपा आहे. डीएनएची संरचना 2 लांब न्यूक्लिओटाइडच्या साखळ्यांनी बनलेली असून त्या एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या असतात. आता हे बरोबर आहे. न्यूक्लिओटाइड म्हणजे काय असतं याच्यामध्ये एक नायट्रोजन बेस असतो पहा, त्याच्यानंतर एक पेंटॉस शुगर असते, त्याला पेंटॉस शुगर म्हणतात, आणि एक फॉस्फेट ग्रुप असतो, फॉस्फेट ग्रुप. ह्या 3 गोष्टींनी मिळून न्यूक्लिओटाइड तयार होते, येतं लक्षामध्ये. आणि ह्या 3ही न्यूक्लिओटाइडच्या ज्या साखळ्या आहे, ह्या साखळ्यांनी बनलेली आहे, ती एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेली असते. हे एकदम बरोबर आहे. डीएनएचं स्ट्रक्चर असंच असते. याच्यामध्ये जे नायट्रोजन ग्रुप असतात हे एटीजीसी असतात. म्हणजे ए नायट्रोजन ग्रुप हा टीची अटॅच असतो आणि जी हा जो आहे तो सीसी अटॅच असतो. म्हणजे ॲडिनाइन जो आहे तो थायमिनशी अटॅच असणार आणि ग्वानिन जो आहे तो सायटोसिनशी अटॅच असणार. सो एटीजीसी जे आपल्याला कशामध्ये दिलेल्या 2 साखळ्या एकमेकांशी अशा रीतीने पूरक असतात की ॲडेनिन नेहमी थायमिन सोबत आणि सायटोसिन नेहमी ग्वानिन सोबत. हे बरोबर आहे. आता याच्यात बी जे आहे, डीएनएची संरचनेत 2 लांब न्यूक्लिओसाइड म्हटलेलं आहे. तर लक्षात घ्या न्यूक्लिओसाइडमध्ये फक्त नायट्रोजन बेस आणि पेंटोस शुगर येतात, फॉस्फेट ग्रुप येत नाही. सो त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये न्यूक्लिओसाइड नसतात, न्यूक्लिओटाइड असतात. तुमचं जे जेनेटिक मटेरियल असते हे न्यूक्लिओटाइडमध्ये त्या ठिकाणी याच्यात हे असते, म्हणजे स्टोअर केलेलं असते, न्यूक्लिओसाइडमध्ये नाही. न्यूक्लिओसाइड तुमच्या डीएनएची हेल्थ दर्शवते. न्यूक्लिओटाइड हा शब्द प्रॉपर आहे त्याच्यामध्ये. पुढे जाऊया. आणि एका साखळ्या एकमेकांशी पूरक नसून ॲडेनाइन सोबत युरॅसिल असते आणि सायटोसिन सोबत ग्वानिन. हे कशाच्या बाबतीत? आरएनएच्या बाबतीत. पण आपल्याला विचारलेलं काय आहे? डीएनए विचारलंय, त्यामुळे डी पण चुकीचं आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर ए आणि सी संयुक्तिक असलं पाहिजे. सो पर्याय क्रमांक 3 बरोबर असलं पाहिजे. संयुक्तिक विचारलेला आहे, संयुक्तिक ए आणि सी असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. हा क्वेश्चन जरी एकदम मोठा वाटत असला तुम्हाला तरी सोप्या कॅटेगरीतला होता. शिल्डेन आणि श्वान नाही जरी आला तरी काय हरकत नाही, कारण ही थेरी खूप डिटेलमध्ये विचारलेली आहे त्यांनी. नॉर्मली शिल्डेन आणि श्वान यांनी सर्वात पहिल्यांदा हे सांगण्याचा प्रयत्न केला, म्हणजे हुकनी सर्वात पहिल्यांदा, रॉबर्ट हुकनी पेशीचा शोध लावला. त्यांनी निर्जीव पेशी जी असते, म्हणजे जे बूच असते पहा, जे आपण ह्याला म्हणजे त्या कालखंडामध्ये वाईनच्या बॉटलला जे बूच लावल्या जायचं त्याचा अभ्यास केला. आणि सर्वात पहिल्यांदा त्याला ते सेल्स जे आहे त्या एका कारागृहाप्रमाणे दिसल्या. कारागृहाला इंग्लिशमध्ये सेल म्हणतात, म्हणून त्याला पण त्यांनी सेल नाव देऊन दिलं, डेड सेल. मग त्याच्यावर जेव्हा रिसर्च झाली तेव्हा शिल्डेन आणि श्वान यांनी थेरी मांडली की बाबा सेल जे आहे हे बेसिक फंक्शनल युनिट आहे आपल्या बॉडीचं, म्हणजे आपल्या बॉडीचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. एका जिवंत पेशीपासून दुसरी जिवंत पेशी, याच्यावर नंतर रिसर्च केली रुडॉल्फ विर्शॉ यांनी, आणि त्यांनी ते ओमनीसेल्युला सेल्युला हा शब्द वापरला होता त्यासाठी. हे सगळे यूट्यूबला मी घेतलेले आहे लेक्चर, तुम्ही त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहू शकता. आता सध्या आपण फक्त शिल्डेन आणि श्वान यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणते विधाने अचूक आहे? सर्व सजीव एक आणि अनेक पेशींनी बनलेले आहे, बरोबर आहे. एक नवीन पेशी पूर्वास्तित्वात असणाऱ्या पेशीपासून तयार होते, बरोबर आहे. पेशीच्या रासायनिक रचना आणि चयापचय कार्यामध्ये मूलभूत समानता असते, हे पण बरोबर आहे. एखाद्या जीवाची क्रिया ही सामाजिक क्रियाकलाप व त्याच्या पेशीय संरचनांचा परस्पर संवाद असतो, हे पण बरोबर आहे. 4ही जे स्टेटमेंट आहे, थेरीज जे आहे, ह्या शिल्डेन आणि श्वाननं मारले असल्यामुळं याचा पर्याय क्रमांक 4 हे अचूक विधान आहे. 4ही विधानं अचूक आहेत. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी हा प्रश्न एक कॅन्सल होऊ शकतो बरं का. यांनी काय विचारलं? एका वर्गातील आहे, म्हणजे एका क्लासमधील आहे, पण असं नाही आहे. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पहा, एक सुपर क्लास स्पायसेस आहे, म्हणजे जो व्हर्टिब्रेट आहे आपला त्याच्यात 2 गट पडतात. सुपर क्लास स्पायसेस, सुपर क्लास स्पायसेस नाही, पायसेस आहे ॲक्च्युली ते. पायसेस म्हणजे मत्स्यवर्ग, हे पायसेस, PISCES. आणि सुपर क्लास टेट्रोपोडा. म्हणजे आपलं जे फायलम आहे कॉर्डेटा, त्याच्यामध्ये एक सब फायलम आहे, नॉन व्हर्टिब्रेटा आणि व्हर्टिब्रेटा. त्याच्यामध्ये 2 सुपर क्लास आहे, सुपर क्लास स्पायसेस, सुपर क्लास टेट्रापोडा. टेट्रापोडाचे 4 प्रकार पडतात परत. आता याच्यामध्ये सुपर क्लासमध्ये क्लास आहेत: क्लास ॲम्फिबिया, क्लास रेप्टॅलिया, क्लास मॅमल्स आणि क्लास एव्ज. तसं माशांमध्ये पण 3 क्लास आहे: कॉन्ट्रिक्थायसेस. काही नाही, याच्यावर भरपूर प्रश्न येऊन गेलेले आहे बरं का. क्लास कॉन्ट्रिक्थायसेस, क्लास ऑक्ट्रिक्थायसेस आणि क्लास प्लॅकोडर्मी.
आता हे क्लास आहेत माशांमध्ये पण. आता ह्या हे क्लास नेमका आहेत काय तर लक्षात घ्या, प्लॅकोडर्मी जो क्लास आहे हा आता अस्तित्वात नाही आहे. याच्यामध्ये एकदम जबडा असणाऱ्या, एकदम मोठ्याच्या मोठ्या दात असणाऱ्या मासे होते जे डायनासोर्सच्या काळात होऊन गेलेले आहेत, त्यामुळे आता ते अस्तित्वात नाही आहेत सध्या. आता जे कॉन्ट्रिक्टायसिस आहे, ऑप्टिक्टायसिस आहे, ऑप्टिक्टायसिस. सो कॉन्ट्रिक्टायसिस म्हणजे ज्यांचं शरीर कास्थिमय आहे. कास्ती म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये मऊ हाडं म्हणजे कार्टिलेज आहे. जसं आपल्या शरीरामध्ये हे जे असतो इथे एल्बो, इथे एक कार्टिलेज आहे पहा, लक्षात, सांधा म्हणतो आपण त्याला. तसं यांची पूर्ण बॉडीच कास्तिमय असते. जशी शार्क मासा आहे, यांची पूर्ण बॉडी कास्तिमय असते शार्क माशाची. त्यानंतर इलेक्ट्रिक रे आहे, स्टिंग रे आहे. सो हे सगळे कॉन्ट्रिक्टायसिस आहे. ऑस्टिक्टायसिस म्हणजे काय? ऑस्टिक्टायसिस म्हणजे असे मासे सो ज्यांचं शरीर हाडांपासून बनलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपले रोहू, कटला हे जे मासे आहेत सगळे, त्याच्यानंतर पाण्यात सापडणारे तुमचे बोंबील वगैरे, त्यानंतर तुमचे पॉम्फ्रेट आहेत, त्याच्या पॉम्फ्रेट आहे, सुरमई आहे, हे सगळे ऑप्टिक्टायसिसमध्ये मोडतात. आता यांनी सेम क्लासमध्ये असणार आहे, त्याच्यात एकही असं नाही आहे ते सेम क्लासमध्ये येणार आहे. आता याच्यात प्रॉब्लेम काय पहा, इक्टिओफिस हा जो आहे हा बेडकाचा प्रकार आहे, म्हणजे हा क्लास ॲम्फिबियनमध्ये जातो. हा इक्टिओफिस हा बेडकाचा प्रकार आहे. इक्टिओफिस हा जो आहे हा कशात चाललाय, याचा क्लासच चेंज होतो, सुपर क्लास टेट्रापोडामध्ये चाललाय. आणि हा जो हिप्पोकॅम्पस आहे, हिप्पोकॅम्पस हा तुमच्या ऑस्ट्रिक्टायसिस म्हणू शकतो आपण, म्हणजे बोनीफिशेस म्हणजे हाडं असणाऱ्या माशामध्ये जातो. त्यामुळे ह्या दोघांना एका गटात टाकणं इम्पॉसिबल आहे. त्याच्यानंतर हा जो टॉर्पेडो इथं दिलेला आहे, हा टॉर्पेडो म्हणजे स्टिंगरे असतो, किंवा आपण म्हणू शकतो स्टिंगरेच म्हणतात त्याला, टॉर्पेडोला. तर त्यामुळं हा येतो तुमच्या कॉन्ट्रिक्टायसिसमध्ये, म्हणजे कास्ती असणारा मासा. म्हणून ह्या तिघांना एका ग्रुपमध्ये टाकणे. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल मग 4 नंबरचा आन्सर असायला पाहिजे, पण इथं टॉर्पेडो आणि हिप्पोकॅम्पस हा बोनी फिश आहे आणि हा कार्टिलेजिनियस फिश आहे, यांना एका क्लासमध्ये टाकणं ही चुकीचं आहे. सो त्याच्यामुळे ह्याचं म्हणजे मला सर वाटते की आयोगाने हा क्वेश्चन कॅन्सल करायला पाहिजे. याचं उत्तर येत नाही आहे. पुढे जाऊया आपण. आता त्यांनी काय म्हटलेलं, हात आणि पाय यांच्यातील जे हाडं व सांधे आहे यांच्यातील साधारण साम्य व्यक्त करण्यासाठी खालील जोड्या. यांनी काय म्हटलेलं आहे, जसे हातामध्ये वेगवेगळे हाडं आणि सांधे असतात तसेच पायात पण असतात, त्यांच्या जोड्या लावा. जसं खांदा साधा हातात असतो तसा मग पायात कोणता असेल, हिप बोन असेल, किंवा हिप मधला असणारा सांधा आहे इथला. सो त्याच्यामुळे ह्याचा पर्याय क्रमांक हे लागणार. जसं ह्युमेरस असते, ह्याला हाताला ह्युमेरस म्हणतात, तर मांडीमध्ये फिमर असते, तर मग हे जर ह्युमरस जे आहे हातामधलं ते फिमर सोबत मॅच होणार. जसा हातामध्ये कोपर असतो तसा मग इथं गुडघा असतो. जसा हातामध्ये हा कोपर आहे तसा इथं गुडघा आहे पायामध्ये. आणि रेडिओ उल्ना इथं दिलेला आहे, तर इथं टिब्युला फिबुला सोबत असेल, म्हणजे ह्या इथं हातामध्ये 2 हाडं असतात, एक त्याला रेडियस आणि उल्ना म्हणतात. रेडिओ उल्ना दिलेला आहे, रेडियस आणि उल्ना म्हणतात. मग ते पायामधल्या कशाशी मॅच होतात, टिब्यू आणि फिबुला सोबत मॅच होतात. लक्षात. सो अशा पद्धतीने जोड्या लागतील. याच्या कशा लागतील बघा बरं, 4 3 2 1, 4 3 2 1 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. हिरोईन नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी हा पण एक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. हिरोईन कशापासून तयार करतात, तर नॉर्मली हिरोईन हे तुमच्या ओपीएम पासून तयार करतात. अफूपासून हिरोईन तयार केल्या जाते. चरस जो आहे हे ड्रग्सचे प्रकार आहेत बरं का सगळे, आणि याच्या आधी क्वेश्चन येऊन गेलेला आहे ओपिओइड्सवर, बरोबर. सो त्यांनी याच्या आधी पण मागच्या वर्षी ह्या टाईपचा एक प्रश्न विचारलेला आहे. सो जे तेव्हा पण मी सांगितलं होतं की ओपीएम जे आहे त्याचं असं एक खसखस म्हणतात त्याला. सो त्याचं असं एक बोंड येते आणि त्याला काय केल्या जातात, चिरे मारल्या जातात आणि त्यातून जे दूध बाहेर येते किंवा त्याला चिक बाहेर येते, लॅटेक्स म्हणतात इंग्लिशमध्ये. सो जो लॅटेक्स बाहेर येतो तो जमा करून त्याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट करून हिरोईन बनवल्या जाते. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे, खसखसीचं झाड किंवा पोपी प्लांट. ॲक्च्युली ओपीएम आणि खसखस हे जवळपास सारखेच असतात पा. खसखसचं झाड म्हटलं त्याला किंवा ओपीएमचं झाड म्हणणार तुम्ही. आता लक्षात घ्या, तुम्ही एलिमिनेशन टेक्निकने पण जाऊ शकता. हिरोईन हे ड्रग्स आहे हे सगळ्यांना माहिती आहे. मला सांगा, कोकच्या झाडापासून बनवणार का ते? कोकच्या झाडापासून चॉकलेट बनवल्या जातात. हेम जे आहे, हेम्प्लॉक, मी तुम्हाला सांगितलं होतं पा, जो सॉक्रेटिस आहे त्याला विषाचा प्याला दिला होता पिण्यासाठी. मग ते पाण्यामध्ये वाढणारी एक वनस्पती होती, सो त्याला हेम्प्लॉक म्हटलं जायचं. मग हेम्प प्लांट जो आहे, आणि माणूस डायरेक्ट मेलाच असता म्हणजे याच्यापासून जर काही तयार झालं असतं. ते खूपच सिव्हिअर विष आहे, पिल्या माणूस मरून जातो सायनाईड सारखं. आणि बाजऱ्यापासून तर हिरोईन बनवणार नाही, लोकांनी बाजऱ्याचंच उत्पादन घेतलं असतं. सो त्यामुळे त्याचं उत्तर खसखसीचे झाड आहे. अनेक पोरांनी बरोबर मारलं असतं, कारण अनेक पोरांना माहिती आहे की ओपीएम पासूनच त्या ठिकाणी हिरोईन बनवल्या जाते आणि ओपीएमच्या झाडांना खसखसी
म्हणजे इव्हन खसखसच्याच प्लांटेशनमध्ये त्याचं प्लांटेशन घेतलं जाते तुमच्या ओपियमचं. मानवी शरीरामध्ये 208 नसतात, 206 हाडे असतात. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचे हाडं जुडलेले नसतात, म्हणून त्याची संख्या 270 असते. आणि जेव्हा तो मॅच्युअर होतो तेव्हा त्याच्यामध्ये 206 हाडं असतात. मनके आणि चेहऱ्याचे हाडं हे अनियमित हाडाचे उदाहरण आहे. हा पण रिपीट झालेला आहे स्टेटमेंट 2 नंबरचं. हे बरोबर आहे, हे चुकलं. हा सोपा प्रश्न होता आणि तसंही त्यांनी विचारलं कोणते विधान सत्य आहे, म्हणजे एकच बरोबर आहे याच्यातलं कोणतं तरी. ते पर्याय क्रमांक बी बरोबर आहे तुमचं. पुढे जाऊया आपण. हे सोप्या कॅटेगरीतले प्रश्न आहे, हे चुकायला नाही पाहिजे. हा गेला तर चालतो, म्हणजे काय अडचण नाही याच्यामध्ये. त्यांनी असं विचारलेल्या खालीलपैकी कोणत्या धातूच्या जोड्या यांच्या खनिजांपासून वेगळे करण्यासाठी सायनाइड जटिल आयन्सचे द्रावण वापरले जाते. तर लक्षात घ्या, Au म्हणजे ऑरम आणि Ag म्हणजे अर्जेंटिनियम, सिल्वर आणि गोल्ड. सो ह्याच्यासाठी सायनाइड जटिल आयनाचे द्रावण वापरले जाते, म्हणून याचं उत्तर फक्त सी आहे. पुढे जाऊया आपण. खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते? एकदम सोपं आहे. आता बघा इथं हे दिलेलं आहे डेल्टा, म्हणजे ही रिॲक्शन हीट ॲब्झॉर्ब करते आहे. म्हणजे याच्यात काय झालेलं आहे, KClO3 ला तोडलेलं आहे आणि त्यापासून KCl म्हणजे पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन मुक्त झाला, म्हणजे एकापासून 2 तयार झाले. म्हणून ही प्रक्रिया कशी आहे, डिकम्पोजिशन आहे, म्हणजेच अपघटन प्रक्रिया आहे. आणि याच्यात उष्णता शोषून घेतल्या जाते, म्हणून ही उष्माग्राही आहे. इथं उष्मादायी दिलेलं आहे, हे चुकीचं आहे. विस्थापन तर बिलकुल नाही आहे. विस्थापन मध्ये काय होतं, एचं बी ला आणि बीचं सी ला, इथं तर काही प्रकारच नाही. एकाचे 2 तयार होते, म्हणून ही अपघटन प्रक्रिया आहे. प्रकाश रासायनिक अभिक्रिया आपण नाही म्हणू शकत आपण त्याला. सो याच्यामुळे प्रश्नाचं उत्तर हे फक्त सी असलं पाहिजे, जे आपल्याला इथंच दिलेलं आहे. मग पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. हा पण एक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. रिकामी जागा हे तेल आणि चरबीचे असंपृक्तता मोजण्यासाठी वापरल्या जाते. तर हा नाही आला तरी चालते. याच्यात 2 महत्वाचं आहे, SV आणि IV. जे फॅट्स असतात पहा किंवा ऑइल्स असतात पहा, त्या ऑइलची जर क्वालिटी चेक करायची असेल तुम्हाला, तर क्वालिटी तुम्हाला सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू SV मोजल्या जाते, त्याची क्वालिटी कशी आहे. आणि आयोडीन व्हॅल्यूनी ते किती सॅच्युरेटेड आहे किंवा अनसॅच्युरेटेड आहे ते मोजल्या जाते. म्हणजे काय केलं जाते, 100 मिलीग्राम चरबी घ्यायची किंवा ऑइल घ्यायचं किंवा फॅट्स घ्यायचं, चरबी म्हणजे फॅट्स घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आयोडीन टाकून बघायचं. जर त्याने आयोडीन जास्त ऑब्झॉर्ब केलं तर समजून चालायचं त्याची अनसॅच्युरेशन खूप जास्त आहे त्याच्यामध्ये, आणि जर कमी ॲब्झॉर्ब केलं तर ते सॅच्युरेटेड असण्याच्या शक्यता जास्त आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे की फॅट्स जेवढे अनसॅच्युरेटेड तेवढे शरीरासाठी चांगले. मग जे गुड फॅट आणि बॅड फॅट आहे, चांगले फॅट कोणते वाईट फॅट कोणते हे जर ओळखायचं असेल तर आयोडीन व्हॅल्यू त्याच्यामध्ये वापरल्या जाते. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आयोडीन व्हॅल्यू हे त्याचं उत्तर आहे, कारण आपल्याला असंपृक्तता विचारलेली आहे, क्वालिटी विचारलेली नाही आहे. क्वालिटी विचारली असती तर सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू राहिलं असतं, पण ह्या प्रश्नाचं उत्तर आयोडीन व्हॅल्यू आहे. रासायनिक खतेच्या अतिवापरामुळे शेतजमिनीत वाढलेल्या आम्लाचे उदासीनीकरण करायचं आहे. म्हणजे जमीन ही ॲसिडिक झालेली आहे खतांमुळे, आता तिला आपल्याला न्यूट्रलाइज करायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय वापरावं लागेल, तर लक्षात घ्या पोटॅश पण आहे बरं का, म्हणजे पोटॅश आहे, चुन्याची निवळी, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. आता याच्यामध्ये हे येणार नाही. मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे तुम्हाला ॲसिडिटी होते जेव्हा डॉक्टर तुम्हाला औषध देते पहा, ते मिल्क ऑफ मॅग्नेशिया असते, ते जमिनीत नाही वापरू शकत आपण. त्यामुळे सी तर बिलकुल असणार नाही ह्याच्यामध्ये. दुसरं अमोनियम हायड्रॉक्साईड हे नॉर्मली आपल्या इथं घरामध्ये जे काचं वगैरे आपण साफ करतो ना, सो त्याच्यासाठी अमोनियम हायड्रॉक्साईड वापरलं जातं, त्याच्यामुळे हे पण नसणार. मग आता याच्यात पोटॅश आहे आणि चुन्याची निवळी आहे, पण याच्यामध्ये असा ऑप्शन नाही आहे म्हणजे AB दिलेला, त्याच्यामुळे आपण याच्या उत्तर आपण फक्त चुन्याची निवळी मारणार. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, हायड्रेटेड लाईम म्हणतात. येतं लक्षामध्ये, हायड्रेटेड लाईम किंवा पाणी मिश्रित लाईम म्हणता येईल आपल्याला चुन्याची निवळी. सो त्याचा वापर केला जातो, म्हणून याचं उत्तर फक्त बी बरोबर आहे. कारण चुना जो आहे तुमचा कॅल्शियम कार्बोनेट हा बेसिक इन नेचर असतो, तो जर टाकला आम्लावरती तर ते न्यूट्रलाइज होऊन जाते, म्हणून चुन्याची निवळी हे उत्तर बरोबर आहे. हा सोपा क्वेश्चन आहे. रासायनिक अभिक्रियेचा दर केव्हा वाढणार, जेव्हा त्याचं टेम्परेचर वाढेल. अभिक्रियाकारकांच्या संहितेच्या प्रमाणात बदलतो, बरोबर आहे. जसजसं कॉन्सन्ट्रेशन ऑफ आपले रिॲक्टंट आहे ते जसं वाढेल तसं रिॲक्शनचा दर वाढणार. तापमान वाढलं की रिॲक्शनचा दर वाढणार, हे पण बरोबर आहे. तापमान वाढले की दर कमी होत नसतो. अभिक्रियाकारांची संहती वाढवली असता त्याचा अभिक्रियेचा दर कमी होत असतो का नाही, हे 2 चुकीचे आहेत. ए आणि सी बरोबर आहे, त्यांनी बरोबरच विचारलं, म्हणून ए आणि सी तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला, म्हणजे इथं हायड्रोजनचे समस्थानिक दिलेलं आहे, त्याला जड हायड्रोजन असं म्हणतात, म्हणजे कोणत्या समस्थानिकाला. आता कशाला म्हणतात याच्यामध्ये, याच्यात 3 दिलेले आहे. तर तुम्हाला माहिती आहे जड पाणी हा शब्द ऐकलाय का तुम्ही, हेवी वॉटर, जड पाणी.
आणि जड पाणी म्हणजे काय असतं रे, D2 असतो. ड्युटेरियम ऑक्साईड आपण त्याला म्हणत असतो. आपलं साधं पाणी जे आहे ते H2O असते. H2O म्हणजे प्रोटियम म्हणतात त्याला. सो H2O. आणि जड पाणी जे आहे ते D2O. H2O पासूनच D2O मिळवल्या जाते. म्हणून जड हायड्रोजन जड पाण्यामध्ये हा ड्युटेरियम असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर असलं पाहिजे. फक्त बी हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. लक्षात. सो हे होतं विज्ञानाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण. सो भेटूया लवकरच आपण याच्यावरती एक शक्य झाल्यास याचा कट ऑफ किती लागू शकतो म्हणजे तुम्हाला ते क्लिअर झालं पाहिजे की बाबा आता राज्यसेवा आहे तर आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. म्हणजे 3 ऑप्शन्स कोणते कोणते आहेत की एकतर आपण मेन्सचा अभ्यास सुरू केला पाहिजे, बरोबर. मग मेन्सचा अभ्यास सुरू करण्यासाठी आपण केला पाहिजे की नाही, नाहीतर मग पुढच्या वर्षीच्या राज्यसेवेचा रायटिंगनुसार आपल्याला तयारी करावी लागेल, किंवा मग आपल्याला कंबाईनवरती शिफ्ट होता येईल, किंवा चौथे ऑप्शन आहे नन ऑफ अबोव म्हणजे मला सोडूनच द्यायचं आहे बाबा. सो जे काही करायचं असेल आपल्याला ते डिसिजन घेण्यासाठी याचा कट ऑफ आणि पुढची दिशा ठरवण्यासाठी सो या आठवड्यात एक 2-3 दिवस जाऊ देऊ आपण, किंवा 3-4 दिवस जाऊ देऊ आपण, थोडं रिलॅक्स व्हा आणि ते झाल्यानंतर आपण पुढच्या टार्गेटबद्दल सविस्तर बोलायला सुरुवात करूया. सो भेटूया लवकरच त्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.